रोजचं किचन मेंटेन ठेवण्यासाठी किचनमध्ये स्वच्छता ठेवून पसारा होऊ नये यासाठी वेगवेगळे हॅक्स वापरले तर किचन अगदी स्वच्छ आणि क्लीन राहील। त्यासाठी असे काही 8 ते 9 हॅक्स मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे की तुमचं किचन स्वच्छ ठेवण्यासाठी त्याचा खूप सगळा उपयोग होणार आहे आणि तुमच्या वेळेची बचत होणार आहे, कष्टाची बचत होणार आहे। त्यामुळे व्हिडिओ आवडल्यास कमेंटमध्ये किचन टिप्स असं नक्कीच लिहा। सो हाय, मी कविता, मी तुमच्यासाठी घेऊन येत असते दररोज दुपारी 12 वाजता नवनवीन रेसिपीज, त्यासोबतच युजफुल किचन टिप्स देखील। त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा। आज आपण किचनची स्वच्छता ठेवणाऱ्या युजफुल किचन टिप्स पाहणार आहोत। त्यामध्ये सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची स्वच्छता म्हणजे आपण भात बऱ्याचदा कुकरमध्ये शिजवत नाही। जर तुम्ही अशा पद्धतीने कढईमध्ये भात शिजवत असाल तर भात पटकन शिजण्यासाठी आपण झाकण ठेवतो आणि झाकण ठेवल्यानंतर खूप सगळं पाणी ओतून जातं, किचन वाट्यावर खूप राडा होतो आणि भात तर व्यवस्थित शिजत नाही। अशा वेळेस काय करायचं, अशा पद्धतीचं झाकण ठेवायचं नाही। तुम्ही पुरण या ठिकाणी मॅश करण्याची चाळण असेल किंवा तुमच्याकडे छिद्र असलेली चाळणी असेल तर ती चाळणी त्यावर ठेवायची आणि त्यावर झाकण ठेवायचं, म्हणजे पाणी देखील ओतू जात नाही आणि भात देखील पटकन असा शिजतो। ही तुमच्यासाठी पहिली आणि युजफुल टिप्स असणार आहे। त्यानंतर दुसरी महत्त्वाची युजफुल टिप्स म्हणजे आपण दूध तापवण्यासाठी ठेवतो त्यावेळेस ते दूध बऱ्याचदा ओतू जातं आणि खूप सगळा राडा होतो। असं होऊ नये यासाठी तुम्ही अशा पद्धतीची शेगडी इंडक्शन वापरत असाल तर तुम्ही टाईम सेट करून ठेवा आणि अगदी लो फ्लेमवर ठेवलं तर तेवढ्या वेळामध्ये दूध देखील तापतं आणि तुमचे राहिलेली कामे देखील पूर्ण होतात। त्यामुळे तुम्ही ही दुसरी किचन टिप्स नक्कीच वापरू शकता। तिसरी महत्त्वाची आणि किचन टिप्स म्हणजे तवा हा आपल्याला चपाती करण्यासाठी सकाळी संध्याकाळी लागतो आणि तो खराब होतोच। त्यामुळे तुम्हाला जर हा किचनमध्ये तवा स्वच्छ हवा असेल तर तुम्ही अगदी साधी सोपी ट्रिक्स यूज करू शकता। अगदी तुम्ही 2 ते 3 दिवसातून यूज केली तरीही चालणार आहे। आता हा जो तवा आहे तो नॉनस्टिकचा तवा आहे, तो खूपच लवकर तेलकट होतो। त्यामुळे त्यावर सोडा टाकायचा, 1 चमचा खाण्याचा सोडा, 1 चमचा सायट्रिक ॲसिड टाकू शकता किंवा बेकिंग पावडर टाकू शकता, त्यावर लिंबूचा रस टाकायचा। अशा पद्धतीने अगदी थोडंसं पाणी टाकायचं आणि जी तारीची घासणी असते त्या तारीच्या घासणीच्या सहाय्याने तुम्ही अशा पद्धतीने गॅस पूर्णपणे कमी ठेवून अगदी दक्षतेने हातावर तुम्ही साफ करायचा आहे, जेणेकरून हाताला चटका वगैरे लागू नये यासाठी। हे पहा, अशा पद्धतीने तुम्ही थोड्या वेळ अशा पद्धतीने ते घासत राहिला की त्यावर जो तेलकट थर जमा झालेला असतो तो अगदी पटकन असा निघतो आणि तवा देखील पटकन असा साफ होतो। हे पहा, अशा पद्धतीने तुम्ही हा तवा क्लीन करू शकता। अशा पद्धतीने जेव्हा आपण तवा क्लीन करतो त्यावेळेस त्यावरील जे तेलकट डाग असतात ते सगळे निघून जातात। खूप जास्त वेळ लागत नाही आणि वरचीवर तुम्ही आठवड्यातून 1 दिवस जरी अशा पद्धतीचा तवा साफ केला तर तो पटकन साफ होतो। ज्यावेळेस तुम्ही ॲल्युमिनियमचा तवा वापरता त्यावेळेस ही पद्धत अगदी सोपी त्याचबरोबर युजफुल असणार आहे। त्यानंतर अशा पद्धतीने 5 ते 10 मिनिटासाठी गरम शेगडीवर तसाच ठेवलेला आहे गॅसवर। त्यानंतर अशा पद्धतीने तारीच्याच घासणीने तो छान असा घासून घ्यायचा, खूप छान परफेक्ट असा निघतो। हा नेरलेपचा आहे त्यामुळे तुम्हाला तो वरचं जे कवर आहे ते पांढरं शुभ्र दिसणार नाही, तर तो हलकासा ब्लॅक कलरचाच असतो। त्यानंतर पुढची महत्त्वाची टिप्स म्हणजे अशा पद्धतीचं तुम्ही पाण्यासाठी हे एक स्टँड मागवू शकता। अगदी मी देखील ऑनलाईनच मागितलेलं आहे आणि खूप रिजनेबल रेटमध्ये आहे, त्यामुळे तुम्ही नक्कीच ऑर्डर करा। त्यानंतर काचेची बरणी तुम्ही मिठासाठी नक्कीच यूज करा। प्लास्टिक फायबरच्या बरणीचा वापर करू नका आणि रोजच्या वापरासाठी मीठ घेताना अशा पद्धतीची छोटीच काचेची बरणी वापरा, कारण काचेची भांडे हाताळण्यासाठी थोडेसे काळजीपूर्वक हाताळावे लागतात आणि मीठ आपल्याला 2 वेळेस वापरावं लागतं। त्यामुळे अशा पद्धतीने छोट्या बरणीचा वापर करा। त्याचबरोबर राहिलेलं जे मीठ असतं ते अशा पद्धतीने तुम्ही जर डब्यामध्ये जर ही पिशवी ठेवली तर ती सांडू शकतं। त्यामुळे अशा पद्धतीने रबरच्या सहाय्याने त्याचं वरील जे तोंड आहे ते पॅक करा, म्हणजे अगदी परफेक्ट असं ते आपल्याला ठेवता येतं। त्यानंतर पुढची महत्त्वाची टिप्स म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही जर भांडे घासण्यासाठी लिक्विड वापरत असाल तर हे लिक्विड वापरून झाल्यानंतर ही जी बॉटल आहे ती फेकून देऊ नका। यामध्ये तुम्ही पुन्हा एकदा निरमाच्या पाण्याचं किंवा शॅम्पूचं लिक्विड तयार करून ते ठेवू शकता। त्यानंतर अशा पद्धतीने अगदी खाण्याचा सोडा किंवा तुम्हाला या ठिकाणी सायट्रिक ॲसिड असे छोटे छोटे जिन्नस ठेवण्यासाठी छोट्याशा बरण्यांचा नक्कीच वापर करा। तुम्हाला आजचे किचन टिप्स आवडले असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका। वेळात वेळ काढून माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटूया उद्या दुपारी 12 वाजता अशाच नवीन एखाद्या युजफुल टिप्स सहित रेसिपीसोबत। त्याचबरोबर धन्यवाद।